संगीत मराठी। असं पण तो थोडासा लाजाळू आहे, लाजाळूचं झाड आहे ते। डंका नशील प्रीतीचा तू मारी। नुकतंच लई भारी पोरी हे गाणं रिलीज झालं असून सगळ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे। आज आपल्या बरोबर आहे ह्या गाण्यातील लई भारी मुलगी शीतल अहिरराव आणि लई भारी मुलगा चैतन्य मिस्त्री। चला तर पाहूया यांना काय वाटतं या गाण्याबद्दल। फर्स्ट कारण की सगळं ह्यांनीच केलंय सॉन्ग मध्ये। गाण्यामध्ये सगळ्यांची मेहनत खूप आहे। हरिदास कर सर, नंतर शीतल, मी, कोरिओग्राफर, सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे। म्हणजे मी तर पहिल्यांदा केलं म्हणून मी तर खूप नर्वस होतो, पण हे लोकांकडनं पण खूप शिकायला भेटलं मला। हो, आणि म्हणजे गाणं तर आधी मी ऐकलं तर मी विचार केला की हे गाणं मी करीन, याच्यात तर फिमेल वर्डिंग नाही आहे, मग मी करू की नको करू असा विचार। पण जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला खूप आवडलं ते गाणं। तर सर म्हणाले की हरिदास सर म्हणाले की शीतल तू हे गाणं कर। तर दिलीप मिस्त्री सरांनी खूप छान कोरिओग्राफ केले आणि आमच्या मॅडम आहेत त्यांनी खूप मला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला। मी पहिल्यांदा असा लुक एक असा वेअर केला आहे की ज्यात मी खूप चांगली दिसेल। मी याआधी पण काम केलं आहे, पण याच्याबरोबर माझं पहिलं गाणं होतं म्हणून हा जरा थोडा कॉन्शियसच आहे की बापरे। एकदा तर तो मला दीदी बोलला होता, त्याला म्हटलं मला दीदी नको बोलूस। ती ॲक्च्युली मला बोलायची तू ऑनस्क्रीन असं सगळं करता माझ्याबरोबर, नंतर तू ऑफस्क्रीन मला दीदी बोलतो। हा, ते पण एक खूप हे होता, म्हणजे छेडाछाडीचं गाणं आहे हे की तो मला छेडतोय, पण त्याच्यामध्ये असं काही बॅड वर्ड काही नाही आहे की खूप छान पद्धतीने तो मला छेडतोय आणि तू आईना इश्काचा तू मैना राघूची तू, आणि असं खूप धमाल गाणं होतं। तर ते शूट करताना आम्हाला खूप मजा आली। लय भारी पोरी हे गाणं महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय, तर काय सांगाल याबद्दल? ओव्हरऑल हा प्रवास खूप सुंदर होता आणि गाणं खूप लवकर आमचं बनलं। म्हणजे असं आम्ही डिसिजन घेतलं आणि असं 5-6 दिवसात सरांनी पटापट सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आणि पटकन आम्ही हे गाणं शूट केलं। काहीतरी नवीन करण्याचा आम्ही प्रयत्न केला ह्याच्यामध्ये। आमच्या मॅडम आहेत त्यांनी मला खूप असं वेगळं काहीतरी छान दिसली पाहिजे शीतल, हिच्यावरती वेगळा काहीतरी लुक आपण डिझाईन करू आणि तिला तसं दाखवू। तर याच्या आता लई भारी म्हणायचं तर लई भारी म्हणणारा कोण असणार आहे आणि मग तो सापडला आम्हाला चैतन्य। मग सरांना म्हटलं की सर आपण यालाच घेऊया, मग याचं पहिलंच काम आहे। तर दोघांना काम करायला आम्हाला खूप छान मजा आली। ओव्हरऑल आता चैतन्य सांगेल, कारण तो मला ऑफस्क्रीन दीदी म्हणायचा आणि पुढे म्हणायचा की लई भारी पोरी। ॲक्च्युली आता सिनियर आहे माझ्या इंडस्ट्रीमध्ये, पहिलेपासून आहे, मी नवीन आलो तर मी खूप नर्वस पण होतो, खूप काय शिकायला पण भेटलं यांच्याकडनं। सगळ्यांनी खूप सपोर्ट केला। ॲक्च्युली पहिले घाबरलेलं होतं की कसं होणार, पहिल्यांदा करतो आहे, एवढी मुली आहे समोर कसं करणार, पण ठीक आहे, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि झालं, चांगलं आलं रिस्पॉन्स लोकांचा, असं खूप चांगलं होता। हो, म्हणजे पहिलं जरी होतं पण वाटलं नाही याला की हा पहिल्यांदा करतोय। सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्याकडनं करून घेतलं। रिहर्सल्स पण आम्ही जास्त केल्या नाही, सगळं वेळेवर ठरवलं आणि वेळेवर आम्ही ते गाणं शूट केलं। म्हणजे अचानक खूप सुंदर गाणं बनलं ते। शीतल, लय भारी पोरी हे एवढं सुंदर गाणं तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं? हे गाणं आधी माझ्याकडे आलं म्हणजे हरिदास कर सरांचा मला फोन आला की शीतल असं गाणं आपल्याकडे आहे, ते आता आपल्याला करायचं आहे आणि त्या गाण्यामध्ये आम्ही तुला सिलेक्ट केलं की तुझ्याकडे हे गाणं तुझ्यावरतीच चित्रित करायचं आहे। तर म्हटलं आता हे गाणं करायचं आहे, म्हटलं ते फिमेल व्हॉईस याच्यामध्ये नाही आहे, तर मी कसं करणार आता, मी याच्यामध्ये करू शकते का, माझं काही मला ह्याच्यामध्ये मिळू शकतं का फुटेज। तर आमचे सर आहेत दिलीप मिस्त्री, म्हणजे याचे वडील, तर त्यांच्याकडे आम्ही हे गाणं नेलं की सर आपल्याला हे गाणं करायचं, हे गाणं आपण कसं करू शकतो। तर मग सरांनी एकदम सुंदर प्लॅनिंग करून की हां शीतल आपण हे गाणं असं दाखवू शकतो, तसं दाखवू शकतो, तुला आपण असं प्रेझेंट करू आणि याच्यामध्ये आपण चैतन्याला ठेवूया। तर आम्ही डान्सर्स, त्यांचे कपडे, आमचे कपडे, कोरिओग्राफी, आमच्या सगळ्या स्टेप्स, लोकेशन, सगळ्या गोष्टीवरती खूप कमी वेळात वर्कआउट केलं आणि खूप कमी वेळात हे गाणं आम्ही चित्रित केलं आणि ते आता खूप वाचतं पण आहे आणि गाजतं पण आहे। चैतन्यचे वडीलच या गाण्याचे कोरिओग्राफर आहेत, तर काय सांगशील चैतन्य, कसा माहोल असायचा सेटवर? आनंद झाला होता की दडपण जाणवायचं? प्रेशर पण होता, आनंद पण होता, कारण की मी लहानपणापासून बघतोय त्यांना एवढं, ते ॲक्च्युली कधी रागाने लोक बोलतात पण ठीक आहे, ऐकून घेतो, खूप काय शिकायला भेटतं त्यांच्याकडनं। आता ते शिकवतात आहे तर त्यांचं करायलाच लागेल, त्यांचं ऐकायला लागेल। प्रेशर पण होता, मजा पण आली। हां, म्हणजे याचे डॅडी आहेत असं आम्हाला वाटलंच नाही,
कारण जेव्हा काम चालू असतं तेव्हा सर फार स्ट्रिक्ट असतात आणि ते खूप छान, काम त्यांना फक्त चांगलं झालं पाहिजे म्हणून पर्सनली मी सेटवर खूप घाबरते त्यांना. बाकी ह्याचे वडील जरी असले तरी पण खूप मेहनतीने त्यांनी आमच्याकडनं करून घेतले. खूप स्ट्रिक्ट असतात ते सेटवरती. शीतल, तू मराठी मूवी करतेस, तू साऊथमध्येही काम केलंयस आणि आता हा पहिला आयटम नंबर घेऊन आलीये. तर आता तू क्रांती रेडकर, मानसी नाईकला कॉम्पिटिशन देणार आहेस का? कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार. जेवढं मानसीचे गाणे आजकाल वाजतायत, मानसीला सगळेच लाईक करतात. मी थोडी फ्रेशनर आहे, पण मानसीने जेवढं चांगलं केलं तेवढंच चांगलं करण्याचा मी पण प्रयत्न केला आहे या गाण्यामध्ये. मेन गाण्याचा ऑडिओच खूप सुंदर आहे आणि आदर्श शिंदे यांनी गाणं गायलं आहे. तर ते गाणं तर असं पण वाजणारच होतं, पण त्याच्यावर मी किती चांगलं थिरकू शकते किंवा मी किती चांगलं करू शकते याच्यावरतीच मी फोकस केला आणि मी तेच करण्याचा प्रयत्न केला. पण लकीली ते गाणं सगळ्यांना आवडतं आहे आणि जेवढी बाकीच्यांची गाणी चालत आहेत त्यांच्याच लेवलचे आमचं पण गाणं चालतं आहे. ह्या धम्माल गाण्याचे शूट करताना सेटवर काय काय धमाल केलीत तुम्ही लोकांनी? आता पुऱ्या गाण्याच्या एंडिंगमध्ये एक असा सीन येतो की मी हिला असा नेककडनं पकडून किस करायला होतं. त्या टायमाला मी काय केलं की आता सगळ्यांना बघून असं वाटतं की आम्ही किस करतात, पण ही ॲक्च्युली जेव्हा तिच्या समोर घेतो तर ही चिडवायची. तर तो एवढा हसायला यायचा की जर 2-3 वेळा आम्ही परत केलं. हा पण चिडवायचा मला. ओके, आम्ही आलो की एकमेकांना जीभ दाखवायचं आणि मग आमच्यावर सर फार चिडायचे आणि ते म्हणजे अरे काय तुम्हाला येत नाही, तुम्ही इतकी रिटेक करताय. मग ही मस्ती आम्ही खूप केलेली की एकमेकांना फ्लर्ट करायचं आहे आणि हा मला फ्लर्ट करतो, मी त्याला फ्लर्ट करते, ह्याची आम्ही खूप मजा केली. तुम्ही दोघेही शहरातून आहात आणि गाण्याचा बाज हा संपूर्णपणे गावरान भाषेत आहे, तर कसं ॲडजस्ट झालात? मला तर खूप टाइम लागला आणि मला वडिंग तर नाहीच आहेत, मला फक्त मटकायचं होतं आणि थिरकायचं होतं, बाकी सगळं याचंच आहे. मला ॲक्च्युली रिहर्सल्समध्ये याला थोडं डिफिकल्ट गेलं ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे याच्यामध्ये बरेच वडिंग आहे. ये पोरी तू लई भारी माझ्या पप्पाने तर पुरं मला हे करून टाकलं, नाही तू करू शकतो, तू बोलू शकतो, तू शिक. मी गाणं एवढी वेळ ऐकलंय ना की आता पण मला मधून कुठून विचारला तर मी बोलू शकतो, अच्छा ह्याच्या पुढे हे. गाणं तर भन्नाट आहेसच, सगळ्या महाराष्ट्रात गाजतंय, तर काय आवाहन कराल महाराष्ट्राला? गाणं खूप सुंदर आहे. हा आयटम नंबर आहे पण खूप सोबर पद्धतीने हे लिहिलं गेलं आहे. हरिदास कडनी खूप सुंदर याच्यामध्ये शब्दांची रचना केली आहे. तर असं अश्लील वड याच्यामध्ये काहीच नाही. फक्त हे गाणं आयटम नंबर आहे पण हे सगळीकडे वाजेत. म्हणजे तुम्ही लग्नातही वाजवू शकता, मुलांच्या लहान मुलांच्या गॅदरिंगमध्ये पण वाजवू शकता, तुम्ही पार्टीजमध्ये पण वाजवू शकता, वरातीत पण वाजवू शकता. तर आणि त्याचा रिदम खूप छान आहे, गाण्याची वर्डिंग खूप छान आहे आणि त्याचं पिक्चराईज पण खूप छान केलं आहे. खूप साऱ्या व्हरायटी, खूप कलर्स आणि खूप सारे शेड ह्या गाण्यामध्ये आहेत. सो आमच्या परीने आम्ही हे खूप चांगलं आणि प्रेक्षकांपर्यंत चांगलं गाणं पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तेवढाच प्रसिद्ध तुम्ही पण आम्हाला द्या असं मी आवाहन करते. शीतल, येत्या काळात आम्ही तुला फक्त आयटम नंबरमध्येच बघणार आहोत की काही चित्रपट देखील करणार आहेस तू? असं काही प्लॅन नाही आहे, पण मी चांगला डान्स करू शकते, तर चांगले एक्सप्रेशन देऊ शकते. जर मला फिल्ममध्ये काम मिळतं आहे तर फिल्म करीन, आयटम नंबर मिळतं आहे तर आयटम नंबर करीन, पण मी मराठीतच करीन. मराठीमध्ये जे काही करायचं ते मी करीन. मराठी सिनेसृष्टीतील अशाच गमती जमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल संगीत मराठी. लई भारी लई भारी डंका नशील प्रीतीचा तू मारी. संगीत मराठी.